एक महत्त्वाची बातमी, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यमयी घटना घडतायत आणि या निवडीवेळी ज्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता, तेच बापू शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात स्वतःचा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले। या बापू शिंदेंच्या अपहरण प्रकरणात निवडणुकीच्या दिवशी सातारा पोलिसांनी राष्ट्रवादीच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे या दोन सदस्यांना ताब्यात घेतलं होतं, पण आपलं अपहरण झालंच नाही असा जबाब त्यांनी नोंदवलाय। त्यांच्या या जबाबानंतर आता पोलिसांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत। तर याच बापू शिंदे यांचं अपहरण झालं असं सांगून जिल्हा परिषदेच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, मात्र आता त्याच बापू शिंदेंनी अपहरण झालंच नाही असा जबाब नोंदवलाय। बापू शिंदे आपल्यासोबत आहेत। बापू, नेमकं काय झालेलं, काय प्रकरण होतं, काय सांगाल? ते गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोन सदस्यांना देखील तिथं मतदान करण्यापासून लांब ठेवण्यात आलं, काय सांगाल? गुन्हा दाखल झाला तर त्या पद्धतीने मी पोलीस स्टेशनला जबाब दिलेला आहे। त्यामुळे तुम्हाला म्हणते की तुरुंगातली व्यक्ती सुद्धा मतदान करू शकते आणि मतदानाला आलेल्या व्यक्तीचं पोलिसांनी अपहरण केले। नेमकं तुमचं अपहरण झालेलं का? नाही नाही, काही नाही, हे सगळं चुकीचं आहे। आता तुम्ही पोलीस मी स्टेशनला त्याचा जबाब दिलेला, इथं काय नाही जबाब दिला? मी दिलेलं आहे की हे सगळं खोटे, माझं काय अपहरण झालेलं नाही, काही नाही, हा जबाब दिलाय मी। म्हणजे पोलीस आणि आताच नाही, म्हणजे मतदानापूर्वी पण दिलेलं आहे, त्याची माझ्या पोच आहेत। महाबळेश्वर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, वाई पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा गुन्हा दाखल झालेला मला समजा। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तुम्हाला डांबून ठेवलेलं होतं, 35 दिवस बाजूला ठेवलं. नाही नाही, हे चुकीचं आहे। डामुडचा प्रश्न काय आहे? तिथं आम्ही सदस्य निवडून एकत्रित होतो ना, आणि येऊन जाऊन होतो, काय घरी येत होतो, जात होतो, काही कामं होती ती बघत होतो, याचं काय एका जागेवर राहिलो का आम्ही? मग तुमच्या मुलानं तुमचं अपहरण झालं असं गुन्हा दाखल केला? नाही, त्याविषयी मी काही सांगू शकत नाही। त्याला मी माझं बघा, त्यांनी केला तरी माझं झालंच नाही, हे मी उत्तर दिलेलं आहे, जबाब दिलेला आहे। आता म्हणजे तुमच्या मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असावा असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतं, पण अजून त्याची गाठ पडली नाही। गाठ पडल्यानंतर खरी वस्तू ती लक्षात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।